मैत्रिणी नमस्कार. आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा जबरदस्त असा प्रोमो. प्रियाचा प्लॅन अखेर सक्सेसफुल होणार आणि सायलीला अटक होणार. सायली या प्रकरणातून कशी बाहेर पडणार आहे हे आपण पाहणार आहोत. चला मग स्टार्ट करूया आजचा प्रोमो. सायलीचं डोहाळे जेवण असतं आणि नेमकं त्याच दिवशी आश्रमामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या तस्करीत खाली पोलीस लोक येऊन सायलीला अटक करतात आणि पत्रकारांचा घेरावा तिथे येतो. सायलीला नको नको ते प्रश्न विचारतात. ते लोक बोलतात. पत्रकार लोक सायलीला प्रश्न विचारून भांबावून सोडतात. सायलीला विचारतात, वात्सल्य आश्रमाचा असा वापर केलात तुम्ही? तुम्ही सुद्धा एक आई होणार आहात. तुम्ही सुद्धा एका बाळाला जन्म देणार आहात. हे करताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? पुढे सायलीला म्हणतात, ह्या सगळ्या प्रकारामध्ये मधुभाऊ पाटील सुद्धा सामील होते का? आणि अर्जुन त्या पत्रकारांना खूप थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण पत्रकारांचा प्रश्न विचारण्याचा वर्षाव काही संपत नाही. वरून पाऊस पडत असतो आणि अर्जुन ऐका माझं असं म्हणत असतो. तुम्ही हे चुकीचं करताय. आणि पोलीस सायलीला त्याच्या गाडीमध्ये बसवतात. सायली मात्र काहीच बोलत नाही. ती सारखी रडत असते. अर्जुन तिचे हात हातात घेतो आणि म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी आहे. सायलीला गाडीमध्ये बसून गाडीचा दरवाजा बंद करून घेतात. आणि इकडे महिपत बाबाचं सोंग घेऊन बाबा म्हणतो, मी पण आहे आणि गोष्ट अजून संपलेली नाही. आणि इकडे सायलीला जेलमध्ये टाकतात. रडत रडत अर्जुन सायलीकडे येतो आणि जेलमध्ये येऊन तिला म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी तुला निर्दोष मुक्त करेलच बायको. अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, पण काळजी आपल्या बाळाची आहे बायको. हे ऐकून सायली म्हणते, मी आता 2 जीवाची आहे, म्हणूनच माझं बळ आता 2 दुपटीनं वाढलंय. अर्जुनला सायली पुढे म्हणते, आता रडायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. हे ऐकून अर्जुन तिथून निघून जातो आणि टाळ्यांचा पाठीमागून आवाज येतो. सायली मागे वळून पाहते तर प्रिया टाळ्या वाजवीत तिच्याकडे आलेली असते. प्रिया सायलीच्या पोटाकडे पाहते आणि म्हणते, तुम्हा दोघांचंही इथे स्वागत आहे. आत्ता कुठे खेळ सुरू झालाय आणि हे सगळं आपल्याला 1 ऑगस्ट रोजी पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेट्ससाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा.